नमस्कार, मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्ता मी आहे होय महाराजा या सिनेमाच्या टीमसोबत आणि टीमसोबत म्हणजे आपण प्रथमेशच्या आता व्हॅनिटीमध्ये आहोत. अत्यंत वेळात वेळ काढून तो आपल्याला भेटलेला आहे, तो सुद्धा एका सेटवर. आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. आणि होय महाराजा म्हणत तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात, तर मला तुझ्याकडून ऐकायचंय की काय आहे होय महाराजा? होय महाराजा खरं तर मालवणीमध्ये आमचं गाऱ्हाणं असतं. त्या गाऱ्हाण्यावर काय म्हणूया आपण, त्या गाऱ्हाणं गाणारी दोन माणसं म्हणजे माझा मामा आणि मी, भाचा मालवणी असल्यामुळे आम्ही हे टायटल ठेवलं. आणि त्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी घटना घडत जातात आणि त्या अशा घटना घडत जातात की त्यांना सतत होय महाराजा म्हणावं लागतं की बाबा रे आमचं हे काम कर, आमचं हे काम कर, ते काम कर, सतत ते असतं. आणि हे जे कॅरेक्टर रम्या नावाचं माझं, ते गावाकडचं कॅरेक्टर आहे. मालवणमधनं ते मुंबईला येतं आणि ते फुल असं म्हणजे आता मुंबईच विकत घेतो अशा आविर्भावात तो मुंबईत येतो आणि येऊन तिकडे तोंडावर पडतो असं कॅरेक्टर आहे. आणि त्याचा मामा त्याला सतत सांगत असतो की शांत शांत, जरा जरा खाली राहायचं, जरा आपण जमिनीवर राहायचं. पण तो कोणाचंही ऐकत नाही आणि तो जे करत जातो त्याच्यात त्याचा मामा, हे बाकीचे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्यांना ओढून घेतो आणि मग मग बरंच काय काय घडत जातं सिनेमात. आणि होय महाराजा टायटल ठेवण्यासाठी मला खरं तर शैलेश सरांचे आभार मानायचे आहेत. कारण आम्ही मालवणी जे सगळे आहोत, मालवणी जे ते सगळे गाराणं गात असतात किंवा सतत आम्ही देवाचं नाव घेत असतो. सो ते ते तुम्ही टायटल ठेवलं, ते मालवणी म्हणून मी त्यांचं खरंच आभार मानतो. आणि आम्हाला मजा याच्यासाठी आली आहे कारण आम्ही मध्ये मध्ये मालवणी बोललो आहे आणि मध्ये मध्ये मराठी बोललो आहे आणि संदीप पाठक पण मध्ये मध्ये मालवणी बोललो आहे. त्याच्या कॅरेक्टरचं नाव राशीद आहे पण तरी तो मालवणी मध्ये मध्ये बोलला आहे. सो त्याच्यात एक वेगळी मजा आहे, आमच्या मालवणीत वेगळी मजा आहे आणि ओव्हरऑल सिनेमात एक वेगळी मजा आहे जी सिनेमागृहात तुम्हाला बघायला मिळेल. मजा आहे कारण जेव्हा टीजर पाहिला, ट्रेलर पाहिला, तेव्हा ती मजा आम्हाला खूप आली आहे आणि सिनेमा पाहून आणखीन मजा नक्कीच येणार आहे. पण आता मी येईन अंकिता तुझ्याकडे आणि तुला ही कॉम्प्लिमेंट, तू आज छान दिसतेस आहेस, खूप गोड चेहरा सगळ्यांना मिळाला आता. पण त्याचप्रमाणे ना प्रथमेश, तुला मी एक कॉम्प्लिमेंट देणार आहे. तुमच्या ट्रेलरच्या एंडला तुझा जो स्त्री आई ग कॉर्पोरेटर ओ माय गॉड, तुला माहितीये म्हणजे तुझ्या त्या लोकने अंकिताला सुद्धा बीट केलं. हो, इतका सुंदर दिसतोस तू त्यात. मला मला हे खरं तर क्रेडिट संतोष शर्मांचं आहे. ते त्यांनी मेकअप केल्यामुळे. कारण मी जनरली असं म्हणजे मी आरसा वगैरे घेत नाही मेकअप, म्हणून मी त्या दिवशी जरा जरा बघू जरा असं जरा सुरू होतं माझं. पण ते क्रेडिट संतोष शर्मांचं आहे आणि आईबाबांचं. नक्कीच, जितकी मला मजा आली आहे, सगळ्यांना तुझ्या फॅन्स नाही तो लोक तुझा खूप आवडला असणार आहे नक्कीच. आणि येस अंकिता, बॅक तुझ्याकडे. काय तुझी भूमिका आहे? आणि तू गोड दिसतेस, तू सगळ्यांना आवडली आहेस, पण तुझी भूमिका काय आहे आणि इतक्या सगळ्या दिग्गजांसोबत, प्रथमेश सोबत काम करून कसं वाटतंय? माझ्या भूमिकेचं नाव आयशा आहे आणि सगळ्यांबरोबर काम करायचं म्हणजे व्हॉट डू वी से की प्रत्येकाची एक इच्छा असते आयुष्यात की यू हॅव अ बिग स्टार कास्ट, बट दॅट डझंट मीन की सगळे जसं आपण जी कन्व्हेन्शनल डेफिनेशन आहे स्टार्सची ती न घेता पण एक कामाने पण जे मोठे असतात, एक्सपिरियन्स असतात, दे आर ऑल्सो स्टार्स, त्यांच्याबरोबर काम करायला मिळते म्हणजे माझं भाग्य खूप भारी आहे. म्हणजे मी खूप काहीतरी चांगलं केलं आहे की आय गॉट सच अन अपॉर्च्युनिटी आणि अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आय थॉट म्हणजे आय थिंक की मी चांगलंच केलं त्याचं. आणि खूप भारी वाटतंय का म्हणजे खूप लोकांची इच्छा असते आणि ते मला मिळालंय असं वाटतं मला. आणि आता स्पेशली मी प्रथमेश बद्दल विचारते. तो इतका म्हणजे स्टार, त्याचं एक जे फॅन फॉलोविंग वगैरे आहे, दगडूसोबत काम करणार वगैरे. जेव्हा तुला कळलं पहिल्यांदा की त्याच्यासोबत काम करायला मिळणार आहे, सो तेव्हा काय फिलिंग होतं? म्हणजे हा कसा असेल किंवा त्यांनी तुला कसं कम्फर्टेबल फील करून दिलं की तुला थोडाफार त्रास दिला, कसं काय केलं, कसा आहे तो? सो येस, त्रास म्हणजे स्टार्टिंगला प्रथमेश मेड मी कम्फर्टेबल आणि त्याच्यानंतर मग ते लोक मला रॅगिंग करतात, ते सगळे. हा, प्रथमेश. आता मी ह्याच्याबरोबर अजून एक सिनेमा केला आहे ह्याच्या आधीचा, पण त्याच्या ही इज नॉट, ही स्वीट बट देन येस ही विल टेक युअर केस एव्हरी टाइम वेन ही गेट्स अ चान्स. काही नाही असं चिडवायचं वगैरे. हा
नाही, पण मजा आली, काम करताना पण मजा आली. आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की प्रथमेश, आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण की फर्स्ट फिल्ममध्ये सगळे आम्ही फिमेल कास्ट, सगळे पहिल्यांदाच मी मेल कास्ट आणि सगळेच मेल ग असं झालं मला. आणि सो खूप भारी एक्सपिरियन्स होता. आणि मदत पण खूप केली लाईक सीन्समध्ये, की तू हे करून बघ अंकिता. नॉट जस्ट प्रथमेश, पण अभिजित सरान आणि ह्यांच्याबरोबर, ह्या दोघांबरोबर माझे जास्त सीन्स होते संदीप सर ह्यांच्यापेक्षा. तर त्या दोघांनी पण मला खूप सांगितलं की दे डिड नॉट गेट अँग्री, की अरे तुझ्यामुळं रिटेक होतोय किंवा तुझं परफॉर्मन्स कमी होते तर तुझं पण चांगलं होऊ दे अजून. सो ते समोरच्या ऍक्टरला जसं आपण सांगतो, काही हे न ठेवता, की स्वतःकडं गेट कीप न करता, की अरे तू हे वापरून बघ, तुझा परफॉर्मन्स अजून चांगला होईल. सो दे हेल्प मी अ लॉट, आय वुड से. छान अनुभव आहे तुझा आणि सगळीच टीम खूप छान होती म्हणून आणखीन छान मजा आली आहे. पण आता मी येईन या सिनेमाचे डिरेक्टर शैलेश शेट्टी सर. काय आहे हा सिनेमा तुमच्या नजरेतून, कारण तुमच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षक पाहणार आहेत, तर काय सांगाल होय महाराजाविषयी? हे बेसिकली फिल्म फॅमिली एंटरटेनर, क्लीन कॉमेडी, ठीक आहे, यगस कॉमेडी, सिच्युएशनल कॉमेडी, त्यावर आधारित. आणि एक मामा आणि पाचा यांचा ब्रोमॅन्स, ठीक आहे. मग संदीप पाठक, ठीक आहे. मग समीर चौगुले, ठीक आहे. समीर चौगुले नेहमी कॉमेडी करतो, ठीक आहे, पण याच्यामध्ये एक वेगळंच रूप आहे त्यांचं, ठीक आहे. मग वैभव मांगले, ठीक आहे. तर एक मल्टी टॅलेंटेड कास्ट आहे, ठीक आहे. मल्टी टॅलेंटेड कास्ट आहे आणि त्याने खूप खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला हे फिल्म नक्की आवडेल, कारण ते जितकं पण सिच्युएशन्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत, म्हणजे टाकलेले नाहीत, ठीक आहे. एक सिच्युएशन मधून दुसऱ्या सिच्युएशनमध्ये जातात ते, आणि ते कनेक्शन आहे, ठीक आहे. असंच नाही की सीन्स लिहिलं आहे, ठीक आहे. आणि या सर्वांनी, ठीक आहे, ही असो, ठीक आहे, आयशा, रम्या, ठीक आहे, किंवा राशिद, आणि अप्रतिम परफॉर्मन्स दिला. मामा, ठीक आहे, मग अण्णा, मग जिग्नेश भाई, ठीक आहे. या लोकांनी एकदम असं फ्लुएंट परफॉर्मन्स दिला आहे की तुम्हाला वाटणार नाही की ते लोक ॲक्टिंग करतायत. असं वाटतात की नॉर्मल जे लाईफमध्ये होतं ते नॉर्मल जसं दिसतं तुम्हाला तसंच दिसणार. किती छान. आणि म्हणजे जसं ना आपल्याकडे एक प्लेट असते आणि त्याच्यामध्ये सगळे पदार्थ, पंचपक्वान्न म्हणतो पण, त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर इन्क्लूड असतात. तशी ही फिल्म मी म्हणेन की त्याच्यामध्ये समीर चौगुले, संदीप पाठक आणि अभिजित असे इतके खूप छान कलाकार याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत. आणि स्टोरी तर उत्तम आहे, पण जेव्हा इतके छान कलाकार एकत्र येतात तेव्हा सेटवरचं वातावरण तर धम्माल असणार आहे. सो मला सेटवरचं वातावरण कसं होतं, काय तिथे गमती जमती घडल्यात, किंवा एक असा हिट किस्सा जो म्हणजे विसरूच शकणार नाही, होय महाराजा म्हटल्यावर तेच आठवतं, असं काय घडलंय सेटवर? नाही, खूप सारे घटना घडल्या, पण मला एक एक्सपिरियन्स असा शेअर करायचा आहे की म्हणजे हा थोडा फनी नाही आहे, पण माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा याच्यासाठी आहे. कारण आम्ही क्लायमॅक्स शूट करत होतो, तर जसं आता सरांनी नावं घेतली ना, वैभव मांगले, समीर चौगुले, संदीप पाठक, अभिजित चव्हाण, तर हे सगळे माझ्या समोर असे चौघं बसलेले होते. आणि क्लायमॅक्सला मी या साईडला बसलो, चौघं गप्पा मारतायत सिनेमाबद्दल, इतर अवांतर एकमेकांची खेचवत होते वगैरे, सगळं ते चाललेलं होतं. आणि मला असं झालं की आपण सुद्धा असे इंडस्ट्रीत आलेलो की आपलंही कोणी इंडस्ट्रीत नाही आहे, किंवा फिल्म इंडस्ट्रीत, नाटक कशातच आपण आपल्या म्हणजे घरचे कोणी काम करत नाही, आणि यांच्याही मध्ये कोणी त्यांचं असं कोणी गॉडफादर नाही आहे. सो ते मला असं वाटलं की मी खूप रिलेट केलं की यार आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे, इतकी वर्ष मला काम करायचं आहे सतत. आणि म्हणजे जसं आता खूप वर्ष झाल्यानंतर असं होईल की हां, प्रथमेश काय करतो हे आता सगळ्यांना माहिती आहे, असं होतं ना. तर तरी पण त्याच्यात नाविन्य ठेवणं हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे बघून असं मला झालं, अरे यार भारी वाटतं यार, म्हणजे असा सिनेमा आहे किंवा कॉमेडी सिनेमा आहे आणि त्याच्यात सगळे मातब्बर कॉमेडियन आहेत किंवा ॲक्टर्स आहेत. आणि ते बघताना मला खूप भारी वाटलं आणि भरून आलं की अरे यार आपल्याला हे अचीव करायचं आयुष्यात, आणि त्यांच्यासोबत मी आता काम करतोय. किती छान आहे हे ॲक्च्युअली. म्हणजे खरंच खूप असे म्हणतात ना आपण की वेचून आपण एक फुल निवडतो, तसे कलाकार निवडलेत ॲक्च्युअली. तिथेच तुमचं अर्ध यश आहे असं मी म्हणेन. आणि खूप छान मजा येणार आहे. अंकिता, तुझा असा काही किस्सा आहे का, किंवा तुला असा काही अनुभव आठवतोय का जो खूप फनी होता, सेटवर धम्माल आणली आहे, तुझ्यासोबतच प्रँक केलाय कोणीतरी, असं काही? ती आई आली होती आम्हाला भेटायला, ते सांगेल ती. मी सांगू, अरे पुण्यात एक तर ही म्हणजे याची दुसरी फिल्म होती होय महाराजा,
आणि तिची आई आणि खूप एक्साइटेड असते असं सिनेमा आणि याच्याबद्दल. तर तिची आई आम्हाला भेटायला आली. तर भेटायला आली प्रथमेश परब, अभिजित चव्हाण, संदीप पाठक, आता यांना भेटणार आहे वगैरे. तर ही बिचारी, हिला काय माहिती का काय कुठला सीन आहे. तर ही घेऊन आली की चला आता एक सिक्वेन्स आहे एका ठिकाणी लोकेशनला, आम्ही घेऊन असतं. तर मी त्या मुलीच्या वेशात होतो. संदीप पाठक अनारकली झालेले होते आणि हे आपले अभिजित चव्हाण ते वेगळ्याच भूमिकेत होते. तर माझं हिला असं झालं, आता फोटो कसा काढू आई बोलव. तर तर ती आणि आई अशी बसली होती. आई जसं होते की म्हणजे फोटो तर काढायचा आहे पण या लुकमध्ये कसं काढणार, रिव्हील तर होऊ शकत नाही. मग त्या बिचाऱ्या थोडा वेळ थांबल्या आणि मग त्यांनी फोटो घेतला का नाही मला माहित नाही घेतलं त्या नाही. दिवशी. हो. कारण की नाईट शूट होतं ना, सो मग यांचं रात्रभर चालू होतं ते सगळं. So we had to leave. आईची एक्साइटमेंट होती पण ती वाव. माझा एक्सपिरियन्स आम्ही एक रेस्टॉरंटवाला जो सीन शूट करत होतो ना, आणि मी पहिल्यांदाच समीर सरांना भेटणार होते आणि पहिल्यांदाच सीन होता तो. आणि तो सीन ट्रेलरमध्ये पण येतो, ब्लॉक फॉरेस्ट जो आहे ना तो. आणि ही सो स्ट्रिक्ट, हिज कॅरेक्टर इज नॉट फनी. तो असं स्ट्रिक्ट आहेत ते सर, ह्याचे जे बॉस दाखवलेत ते. पण मला हसूच आवरे ना, म्हणजे लिटरली कॅमेरा लागले रे आणि मी हसतीये कट. आणि इट वॉज नाईट शूट आणि सकाळी पॅकअप होणार आहे, 4:30 वाजता सीन लागले. आणि जर मी हसले, परत रिटेक झाले, सगळ्यांचा डोळा माझ्यावरती की तुझ्यामुळे आता सगळ्यांना घरी जायचंय. मी लिटरली आय एम नॉट इवन किडिंग, मी तोंड इकडे घेतले, हसले आणि परत सरांकडे बघितलं. मी तसं केलंय कारण की ही सो फनी व्हॉट ही इज डुईंग, जरी ते स्ट्रिक्टली करतात कारण की मला माहिती नाही. सो इट वॉज लाईक दॅट. हे आठवतं मला. मजा. आणि तो सीन ऍक्च्युअल ट्रेलर मध्ये पण खूप फनी वाटत. मस्त मस्त, खूप छान. आणि तुमचं ट्रेलर आणि तुमची धमाल मजा मस्ती पाहून खरंच हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडणार आणि प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद या सिनेमाला मिळणार आहे. पण जसं आता तू म्हणालास की मालवणी आहोत, तर ते होय महाराजा आवडलेलं आहे तुला नाव. तर मी स्वतः कोकणी आहे, सो माझी इच्छा आहे की आता प्रेक्षकांना जे अपील करणार आहात तुम्ही ते गाणं घालूनच करा. मालवणीमध्ये गारणं गाते, काही चुकला बिकला तर माफ करा. हां. 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या महाराजा, वय महाराजा. आमचं सिनेमा 31 मेला होय महाराजा नावाचं येता. तुम्ही सगळ्यांनी प्लीज थिएटरात जाऊन तो सिनेमा बघा. फॅमिलीसोबत जा, एकदम फुल ऑन फॅमिली एंटरटेनमेंट असा. तर प्लीज प्लीज देवाकडे प्रार्थना करते, तुम्ही पण तुमच्याकडे पण प्रार्थना करते की प्लीज प्लीज थिएटरमध्ये जाऊन हे सिनेमा बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आज तू वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलास आणि तुम्ही तिघांनी खूप छान गप्पा मारल्या. आणि प्लॅनेट मराठीकडून तुम्हा तिघांनाही आणि होय महाराजालाही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.